10 लाखाचे कपडे 6 महिन्यात दुळकात पडले होते। तर मित्रांनो, तुम्ही पण बिझनेस करताय किंवा पुढे भविष्यात करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच, नक्की शेवटपर्यंत बघा। राम आणि श्यामने लेडीज फॅशन स्टोअर चालू केले। त्यांनी खूप मोठे भांडवल लावून आपापल्या एरियामध्ये शॉप चालू केले। रामला वाटले मला जे आवडेल तेच कस्टमरला आवडेल, म्हणून त्याने काय केलं, खूप महागड्या ड्रेसचं स्टॉक त्याने आपल्या शोरूम मध्ये भरला। श्यामने मात्र असं न करता तो सुरुवाती 7 दिवस 8 दिवस मार्केटमध्ये फिरला। तो प्रत्येक कपड्या दुकानात जायचा, तो प्रत्येक कस्टमरला वॉच करायचा की हा कस्टमर काय घेतोय, कोणता ड्रेस घेतोय, कोणत्या क्वालिटीचा घेतोय, कोणत्या प्राइस मध्ये घेतोय, त्याला कोणती क्वालिटी पाहिजे, ह्या सर्व त्याने चौकशी केल्या, नोट डाऊन केल्या आणि त्याच प्रकारचा माल त्याने आपल्या स्टॉक आपल्या शोरूम मध्ये भरला। पहिल्या काही दिवसात राम शॉप वरती पण कस्टमर यायचे, ड्रेस घालायचे, फोटो काढायचे, सेल्फी घ्यायचे, पण प्राइस बघितलं की कस्टमर निघून जायचं। दुसरीकडे श्यामच्या दुकानात कस्टमर तुटून पडले होते, कारण की त्यांना पाहिजे ती क्वालिटी, पाहिजे तो ड्रेस पाहिजे त्या किमतीमध्ये भेटत होता। श्यामने दुसरा स्टॉक ही ऑर्डर दिला होता। 3 ते 4 महिन्यानंतर रामचा लाखोंचा ड्रेस स्टॉक पडला होता, पण श्यामने दुसऱ्या एरियामध्ये आपल्याशी एक नवीन शॉप चालू करायचं चालू केलं होतं। फरक फक्त एवढाच, श्यामने मार्केटला विचारलं तुम्हाला काय पाहिजे, पण रामने स्वतःला विचारलं होतं की लोकांना काय पाहिजे। बिझनेस मध्ये ग्राहकांचं मत महत्त्वाचं असतं, तुमचं मत महत्त्वाचं नसतं। मित्रांनो, बाजाराचा आवाज कधीच दुर्लक्षित करू नका, नाहीतर एक दिवस तुमचा बिझनेसचा आवाज बंद होईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा, आणि तुम्हाला कोणत्या बिझनेसच्या फॅक्टरीवरती व्हिडिओ पाहिजे ते कमेंट करून मला नक्की कळवा। नमस्कार।